डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब हे मूळ तेरचे. त्यांचे वडील बाजीराव दादा पाटील हे तेर आणि तेरचे पाटील आधी 12 वाड्याचे पाटील होते. 13 गावची पाटील त्यांच्याकडे होती. डॉक्टर साहेबांनी MBBS ची डिग्री पुण्यामधून घेतली. डॉक्टर साहेबांना व्यायामाचा छंद पहिल्यापासूनच होता. त्यांनी बॉक्सिंगमध्ये मेडल पण कॉलेजला असताना मिळवले होते. त्यामुळे ते बॉडी बिल्डर किंवा एक पैलवान म्हणून प्रसिद्धी डॉक्टर साहेबांच्या ताकदीविषयी अनेक किस्से सांगितले जातात. साहेब बॉडी बिल्डर होतेच. पण MBBS झाल्यानंतर त्यांनी डोकीच्या PSC मध्ये नोकरी सुरू केली. डोकी गावामध्ये नोकरी करत असताना गोरगरीब लोकांची सेवा करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. पण ज्या वेळेस डॉक्टर साहेब डॉक्टरकीच्या माध्यमातून गोरगरीब लोकांची सेवा करत असत, त्यावेळेस इतर अनेक प्रश्न त्यांच्यासमोर पेरून डोकीला येताना किंवा घरी आल्यानंतर बाजीराव दादाकडे, त्यांच्या दादाकडे, अनेक आसपासच्या गावातील मंडळी आणि विविध प्रश्न, शेती संबंधी असतील, विवाह संबंधित असतील, पाण्यासंदर्भात असतील, लाईटच्या संबंधित अनेक प्रश्न उपस्थित करून यायचे घरी. साहेबाला वाटले की नुसती डॉक्टरकी करून ठराविक लोकांची सेवा करण्यापेक्षा सर्व समाजाची सेवा करायची, सर्व समाजाच्या उपयोगी पडायचं असेल तर आपल्याला हे क्षेत्र सोडून समाजात मिसळावं लागेल. समाजाकरता कार्य करायचं असेल तर थोडं राजकीय क्षेत्रात आपण घुसून काहीतरी पदप्रतिष्ठा प्राप्त करून जर आपल्याला मिळाली तर आपण ह्या समाजाची सेवा, या जिल्ह्याची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करू शकू. ही भावना झाल्यानंतर डॉक्टर साहेबांनी डॉक्टरकीच्या नोकरीचा राजीनामा दिला PSCचा आणि साहेब राजकारणामध्ये उतरले. माझ्या माहितीनं 74 साली जिल्हा परिषद निवडणूक तेर गटातून लढवून त्यांनी अतिशय प्रचंड मताधिक्याने जवळजवळ एकतर्फी ती निवडणूक जिंकली. साहेब तेरमधून बांधकाम सभापती झाले. त्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवायला सुरुवात केली. पूर्वी हा उस्मानाबाद जिल्हा फक्त नावाला जिल्हा होता. त्या उस्मानाबाद जिल्ह्यात सगळी मुख्य ऑफिस लातूरला होते. कारण तिथं जे मंत्री होते, चाकूरकर साहेब असतील, सोनवणे साहेब असतील, माकणीकर साहेब असतील, जी काय मंत्रिमंडळात मंत्री किंवा प्रतिष्ठित मंडळी काँग्रेसमध्ये काम करून सगळी लातूर जिल्ह्यातली होती. त्याच्यामुळे जी काय शासनाचे मोठे मोठे ऑफिस किंवा स्कीम होत्या सगळ्या लातूरला जायचे. डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस 78 साली आमदारकीची निवडणूक जिंकून विजय झाले आणि पवार साहेबांनी त्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी दिली. साहेब त्यावेळेस ऊर्जा मंत्री आणि दारूबंदी मंत्री म्हणून काम केली पाहिजे आणि त्यांचा कामाचा ओरख, धाडसी स्वभाव, 24 तास लोकांना अवेलेबल असणे, समाजात मिसळणं, सगळ्यांसोबत घेऊन काम करण्याची त्यांची क्षमता लोकांनी प्रस्थापिला दूर सारून प्रस्थापित मंडळीला दूर सारून डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांवर प्रेम करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये डॉक्टर पद्मसिंहाला उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेनं साथ दिली. कुठली निवडणूक, जिल्हा परिषद असो, बँक असो किंवा छोट्या मोठ्या ग्रामीण निवडणुका असल्या, कारखान्याची निवडणूक असल्यानंतर त्यांनी सगळ्या लोकांनी डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांवर प्रेम केलं आणि त्यांची वाढती लोकप्रियता पाहून त्यांच्या कामाच्या बरोबर पवार साहेबांनी त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी दिली. डॉक्टर साहेबांनी उस्मानाबाद जिल्हा मागासलेला आहे पाहून आवर्जून स्वतःकडे पवारसाहेब मागती खाती त्यांना देत असताना पवार साहेबांनी त्यांनी सांगितलं मला पाटबंधारे खाते घ्यायचं आणि पाटबंधारे खात्याच्या माध्यमातून डॉक्टर साहेबांनी या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जे काही काम केलं त्याला भारताच्या इतिहासामध्ये तोड नाही. कारण डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब पाटबंधारे मंत्री होण्यापूर्वी या जिल्ह्याची सिंचन क्षमता फक्त 4% होती. पूर्ण दुष्काळी जिल्हा, सगळं माळरान, कुठेही पाणी नाही. अनेक शेतकरी ज्याच्या घरी शेती आहे त्याला सुद्धा दुसऱ्याच्यात मजुरी करावी लागायची किंवा सावड करून शेती करणं म्हणते, तुझी बैल मी खोळं मारतो, एकमेकाला मदत करून अशा प्रकारची शेती सुरू केली. पण डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी ज्यावेळेस पाटबंधारे खातं स्वतःकडे घेतल्यानंतर या जिल्ह्यामध्ये मोठी नदी तर नाही, मोठं धरण करू शकत नाही, पण जिथं कुठं काय पाणी अडवणं शक्य आहे, साठवण तलाव, पाझर तलाव असो, गाव तलाव असो, कोल्हापूर टाईप बंधारे, भूमिगत बंधारे, जिथं पाण्याचा प्रत्येक थेंब अडवणं शक्य आहे अशी शक्यता त्यांनी पूर्णपणे क्षमतेने ह्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पाटबंधारे खात्याच्या माध्यमातून काम केलं आणि ह्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पूर्वी एक किरणा कारखाना होता, तो सुद्धा चालायला पूर्ण मिळत नव्हता, पूर्ण क्षमतेने चालत नव्हता. पण साहेबांनी जे काम केलं पाटबंधारे खात्याच्या माध्यमातून इथे एवढं पाणी अडलं गेलं की त्या काळात सुद्धा पाऊस जर बऱ्यापैकी झाला तर आपल्या भागामध्ये 20-25 लाख टन ऊसाचं उत्पादन होऊ लागलं आणि हे उत्पादन वाढल्यानंतर जिथं रॉ मटेरियल तिथं कारखानदारी, त्या हिशोबानं ह्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आज जर काही कारखाने 15-16 कारखाने गुळपिठ्या किंवा कोऑपरेटिव्ह कारखाने झाले आहेत, प्रायव्हेट कारखाने झाले,
व्यापार करायला प्रायव्हेट कारखाने म्हणजे व्यापार करायला लोक इथं आली. कशामुळे आली? इथं रॉ मटेरियल आहे. डॉक्टर पद्मश्री पाटील साहेबांच्या कृपेने इथं पाणी झालेलं आहे. हे पाण्याच्या जेव्हा इथं कारखानदारी वाढल्यानंतर योग्य त्या क्षमतेच्या तरुणांना तिथं काम मिळालं, रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळं उद्योगधंद्याला गती मिळाली, रोजगार उपलब्ध झाला. कारखानदारीच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाला निश्चितपणे गती मिळाली. जे ऑफिसेस काही लातूरला मोठे मोठे ते डॉक्टर साहेबांनी स्वतःच्या एमटीवर इथं आणले. इथे काँग्रेसचं जे वर्चस्व होतं तिकडे निलंगेकर साहेबांचं वगैरे ती मोठी जिल्हा परिषद ताब्यात घेतली, बँक ताब्यात घेतली. ज्या काही संस्था सगळ्या होत्या ते साहेबावर प्रेम करायला लोकांनी मतदारांनी डॉक्टर साहेबांच्या ताब्यात दिल्या आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाला प्रचंड अशी वेगाची गती आली. ऊर्जा खात्याच्या माध्यमातून विजेची टंचाई उस्मानाबाद लक्षात घेऊन डॉक्टर साहेबांनी एवढे सबस्टेशन तिथं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उभा केले ते महाराष्ट्रात कुठेही केले. एवढे सबस्टेशन आज उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ते फक्त डॉक्टर पद्मश्री पाटील साहेबांची किमया आहे असे. आणि फक्त त्यांच्याकडे ज्या खात्याचा कारभार आहे त्या खात्याच्या माध्यमातून साहेबांनी विकास केला अशातला भाग नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याचा प्रत्येक या जिल्ह्याचा तांडा, वस्ती, वाडी डॉक्टर साहेबांनी चांगल्या रस्त्याच्या माध्यमातून जोडली. डॉक्टर साहेबांच्या शब्दाला कुठल्याही मुख्यमंत्र्याच्या शब्दा एवढं वजन त्या मंत्रिमंडळामध्ये होतं. त्यांची काम करण्याची धडाडी, त्यांचं काम करण्याची कुवत म्हणून त्यांच्या आणि तळमळ असायची प्रत्येक कामात त्यांची. विकासाकरता तळमळणारा नेता म्हणून त्यांना ओळखलं जायचं. म्हणून त्यांचं काम कोण नाही म्हणत होतं. साहेबांनी साधा फोन केला, चिठ्ठी दिली तर ताबडतोब कामावून ताबडतोब लिहून ते काम कुठल्याही खात्याचं असो मार्गी लागायचं. कारण डॉक्टर साहेबांनी त्या मंत्रिमंडळाच्या ज्येष्ठ सरकारचा एवढा विश्वास होता. त्या माणूस सांगतो जी गरज आहे आणि ती करणं आवश्यक आहे त्याच्याकरता निधी दिलाच पाहिजे त्या म्हणून त्यांनी डॉक्टर साहेबांना मदत केली. त्यामुळे या उस्मानाबाद जिल्ह्याचा विकास मोठ्या प्रमाणात होत गेला. रेल्वेचा प्रश्न उस्मानाबादला रेल्वे नव्हती. उस्मानाबाद विमानतळ झालं पण रेल्वे नव्हती. उस्मानाबादला रेल्वे यावी अशी अनेकाची इच्छा होती. संघर्ष समित्या झाल्या, अनेक निवेदनं झाली. ज्यावेळी डॉक्टर पद्मश्री पाटील साहेबांनी ही गोष्ट मनावर घेतली रेल्वे आणायचीच, त्यावेळेस लातूर मिरज या नॅरोगेज रेल्वेचं ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करायचं चाललं होतं. त्यावेळेस डॉक्टर साहेबांनी ही रेल्वे उस्मानाबादला जोडून पुढं सोडायची असा प्लॅन साहेबांनी केला. शिष्टमंडळाने चर्चा करून कसं करता येईल हा प्लॅन ते साहेबांनी लक्षात घेतलं. आणि जाफर शेख साहेब त्यावेळेस रेल्वे मंत्री होते. पवार साहेबाला त्या गोष्ट कानावर घातली. पवार साहेबांनी डॉक्टर साहेब त्या काळात एका नाण्याच्या दोन बाजू होतं महाराष्ट्र. पवार साहेब महाराष्ट्राचं खंबीर नेतृत्व होतं आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब ज्यावेळेस पवार साहेबांनी काही राजकीय महत्त्वाचे निर्णय घेतले या महाराष्ट्रामध्ये, पुलतचा निर्णय असेल, येस काँग्रेसचा निर्णय असेल, तर राजकीय मोठ्या जे कायापालट करण्याचे निर्णय पवार साहेबांनी घेतले त्याची सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांनी कोणावर टाकली असेल तर पद्मश्री पाटील साहेबांवर टाकली. आणि पद्मश्री पाटील साहेबांनी ती जबाबदारी अतिशय सक्षमपणे पेलून पवार साहेबांना खंबीर साथ देणारा नेता महाराष्ट्रात म्हणून डॉक्टर साहेबांना एका नाण्याची दोन बाजू म्हणून पवार साहेबांना आणि डॉक्टर साहेबांना ओळखलं जायचं. आणि डॉक्टर साहेबांच्या विकासाचा दृष्टिकोन पवार साहेबांनी सुद्धा रेल्वे उस्मानाला दिली पाहिजे ही भावना म्हणून जाफर शरीफ साहेबांच्या कडे साहेबांना घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं की असं उस्मानाबादला डॉक्टर साहेबांची इच्छा रेल्वे न्यायची, तुम्ही कसं बसवतं बघा. आणि माझ्या माहितीनं बसवंत हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये एकमेव उदाहरण असेल की नॅरोगेजचं ब्रॉडगेज होताना जवळजवळ 5-25-30 किलोमीटर रेल्वे वळवून आणून प्रचंड मोठा जवळजवळ त्या काळात 400-500 कोटीच्या पुढे खर्च आला बोगदा करणे वळवणे. आणि ही रेल्वे उस्मानाबादला आणून परत वळवून नेऊन परत त्या मार्गाला सोडून दिली. ही किमया फक्त डॉक्टर पद्मश्री पाटीलच करू शकते. या रेल्वेचं काम झालं तर उद्घाटनाला इथं मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब आले होते, सुशीलकुमार शिंदे होते, पवार साहेब होते. त्यावेळेस विलासरावजी देशमुख बोलले होते की पोलादाला आणून वाकून सरळ करून पुन्हा मार्गी लावायचं ताकद जर कुणाच्या मनगटात असेल ते डॉक्टर पद्मश्री पाटील साहेबांच्या मनगटात आहे. आणि त्यांच्या पुण्यानेच ही रेल्वे इथे आले ती विलासराव देशमुखांनी सुद्धा मान्य केलं. विलासराव देशमुखांनी साहेबांचं काही राजकारणामध्ये एवढं काय फारसं शक्य नव्हतं, पण डॉक्टर साहेबांच्या कार्याला विलासरावने सुद्धा अतिशय मोडमोकळेपणाने त्यांच्या विकासाच्या दृष्टीला दाद दिली. 21 TMCचा पाण्याचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला साहेबांनी ठरवलं उजनीचं पाणी उस्मानाबादला आणायचं, उस्मानाबाद जिल्ह्यात शेती सुधारायची. पण पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्याचं वजन महाराष्ट्रामध्ये एवढं असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्याला विरोध करायची हिंमत कोणामध्ये नव्हती. फक्त एकमेव डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब या सगळ्याला विरोध करायची क्षमता असलेला नेता महाराष्ट्रामध्ये होता. विलासराव देशमुख साहेबांनी त्यांनी सांगितलं मी अडवतो तुम्ही जिरवा, तुम्ही सही करा, मी विधानसभेवर ठराव मांडतो, कोण विरोध करतोय ते मी पाहतो. आणि साहेबांनी 21 TMCचा ठराव मांडला
तो पारित करून घेतला आणि विलासराव देशमुख साहेबांनी त्याच्यावर सही केली आणि उस्मानाबाद जिल्ह्याला 21 TMC पाणी मंजूर झालं. ही अतिशय धाडशी आणि विकासाची दूरदृष्टी असते. अनेक निर्णय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये या जिल्ह्याकरता घेतले. या जिल्ह्याच्या खऱ्या अर्थाने विकासाचं पाया जर कुणी रोवला असेल तर डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब. महत्त्वाचे मुद्दे रेल्वेचा असो, पाण्याचा असो, विजेचा असो, रस्त्याचा असो, कारखानदारी वाढली आणि साहेबांच्या कामामध्ये सांगायचं अनेक गोष्टी आहेत. माझं आयुष्य त्यांच्यासोबत गेलं अतिशय जवळून. वास्तविक साहेबांनी सुद्धा वैयक्तिक माझ्यावर कुटुंबाच्या सदस्यासारखं प्रेम केलं आजपर्यंत. आम्ही कुठल्याही निरपेक्ष भावनेनं साहेब सांगतील ते काम प्रामाणिकपणे करून साहेबाला खंबीरपणे साथ दिली आहे. साहेब राजकारणातून थोडंसं बाजूला झाल्यानंतर राणादादा या जिल्ह्याचं नेतृत्व करत आहेत. त्यांनी सक्षम अतिशय अभ्यासू तरुण आहे, हुशार व्यक्तिमत्व आहे, अतिशय दूरदृष्टी आणि मोठं विजन असलेलं युवक आहे. या युवकानं सुद्धा उस्मान डॉक्टर पद्मसिंह पाटील असं स्वप्न पूर्ण करण्याकरता अहोरात्र प्रयत्न करत आहेत आणि बाप से बेटा सवयी जी म्हणतात त्या प्रकारची राणादाची बाबतीत डॉक्टर साहेब स्वतः मंत्री असल्याचं गर्व त्यांना कधीही वाटला नाही. अतिशय सामान्य माणसात मिसळणं, सगळ्या जाती धर्माच्या माणसाला सोबत घेऊन जाणं, अर्ध्या रात्री कुणी काम घेऊन आला तरी कसं उठू म्हणणार नाही. त्यांना जिथं हाक दिली, जिथं साथ दिली, जिथं हात केला तिथं उभारून त्या माणसाचा प्रश्न त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलं आणि त्यांच्या शब्दाला एवढं वजन होती की त्यांनी सांगितल्यानंतर किंवा त्यांची कागदावर सही झाल्यानंतर ते काम होणार म्हणजे होणारच. त्याच्यामुळे त्यांच्यावर लोक एवढे प्रचंड खुश होते. साहेबाकडे गेला आणि काम झालं नाही असं क्वचितही झालं. आणि एवढा साधा माणूस होता डॉक्टर साहेब, कधीच पदाचा गर्व नाही. मंत्री एक किस्सा सांगतो तुम्हाला. डॉक्टर साहेब ज्यावेळेस पहिल्यांदा मंत्री झाले आणि तेरला आले लाल दिव्याच्या गाडीतून, त्यावेळेस त्यांच्या घरी काम करणारी एक महिला सरपणाचा मुळी डोक्यावर घेऊन घरी चाललेली होती. साहेबांच्या घरची सेवा केली होती लहानपणापासून. साहेब तिला पाहत होते. साहेबांनी तिला पाहून गाडी उभं केली, ती मुळी गाडीवर ठेवली आणि त्या महिलेला गाडीत बसवून घरापर्यंत नेली. एवढा साधा सर्वसामान्य विषय, आदर कळकळीची भावना असलेला, सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न करणारा आणि नेता क्वचितच महाराष्ट्रामध्ये असेल. राजकीय पदाची अपेक्षा ठेवता नाही, राजकारण करता आलं नाही साहेबाला. जाहीर उघडपणे स्पष्टपणे भूमिका मांडून चालणारा नेता. राजकीय कुप्त्या खालीवरी करणे, पदासाठी काहीतरी झटणे ही साहेबाला आयुष्यात जमलं नाही. जे काय आहे ते स्पष्ट भूमिका घेऊन लोकांच्या विकासाकरता, लोकांच्या हिताकरता झटणारा, सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जाणारा एकमेव नेता कोण असेल तर डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब. आणि त्यांच्या हाताखाली गेली 44 वर्ष त्यांच्यासोबत काम करतो, साथ करतो, आजही राणादादासोबत काम करतो. त्याचा निश्चित आम्हाला गर्व आहे, अभिमान आहे. साहेबाच्या वाढदिवसानिमित्त जी आपण मुलाखत घेतली, निश्चितपणे साहेबाला शतायुष्य मिळावं ही आई तुळजाभवानी गुरुभगाची प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.